Hey all, this is Shubhankar from Quants. Welcome back to another episode. तर आपण प्रिव्हियस काही व्हिडिओजमध्ये हे पाहिलं होतं की ऑप्शन्स काय असतं, ओपन इंटरेस्ट. मग आपण स्पेसिफिकली प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इंडिया विक्स काय असतं ते पाहिलं होतं. तसंच या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचा आपल्या ऑप्शन प्रीमियमवर काय इम्पॅक्ट असेल. पहिला ते. सेकंड आपण हे पाहणार आहोत की आपण एक इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीच्या थ्रूने आपण कसे स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याचा बेनिफिट काय असणार. सेकंड थिंग. थर्ड थिंग, आपण इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल आणि रँक जो आहे त्याचा कॉन्सेप्ट एकदम प्रॅक्टिकली आणि इझिएस्ट मॅनरमध्ये या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आधी पहिला पाहूया की इम्पॅक्ट कसं असतं. म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी स्टॉकसाठी असते राईट, आणि स्ट्राईक प्राइसेसची असते. तर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी जास्त झाल्याने आपल्या ऑप्शन प्रीमियमवर काय इफेक्ट कसं होणार ते पाहूया आपण. तर आता तो इम्पॅक्ट समजण्यासाठी इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचा आपण आलो आहे ऑप्शन चेन टूलमध्ये. लेफ्ट हँड साईड कॉल, राईट हँड साईड पुट. तर आता आपण व्हॉट इफ अनालिसिसमध्ये येऊया. ओके, आणि आता तुम्ही पूर्ण स्ट्राईक्सवर फोकस करू शकता. कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन, सर्व स्ट्राईकवर. ओके, तर आता मी ॲप्लिकेशनला हे सांगतोय की जर का व्हॉलॅटिलिटी आता जे काही आहे तिकडून जर का व्हॉलॅटिलिटी 10% कमी झाली तर आपल्या प्रीमियमवर काय इम्पॅक्ट असेल. तर आपला 1520 कॉल आहे HDFC बँकचा, त्याचं प्रीमियमसुद्धा खालती गेलं आहे, प्लस पुटचा पण प्रीमियम खालती गेला आहे. कॉलचा प्रीमियम 1.84 रुपीजने आणि पुटचा प्रीमियम पण ऑलमोस्ट सेम विच इज 1.86 रुपीजने कमी गेलं आहे. करेक्ट. तर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी होणार तर आपला प्रीमियम जो आहे ते सुद्धा कमी होणार. डझंट मॅटर कॉल ऑप्शन आहे किंवा पुट ऑप्शन आहे. तर आता ते का असतं, तर बेसिकली जेव्हा आपण हे पाहिलं होतं ना की प्रीमियम कसं कॅल्क्युलेट होतं एक पर्टिक्युलर ऑप्शनचा, तेव्हा आपण ते पाहिलं होतं राईट की ऑप्शनमध्ये जी एक्स्ट्रिन्सिक व्हॅल्यू असते त्याच्यात व्हॉलॅटिलिटीचा फॅक्टर असतो. तर इकडे व्हॉलॅटिलिटी कमी होणार, प्रीमियम कमी होणार. डझंट मॅटर कॉल ऑप्शन आहे, पुट ऑप्शन आहे. आपण पाहू शकतो सर्व स्ट्राईकचा जो प्रीमियम आहे तो कमी झाला आहे. फर्स्ट थिंग. आता जर का व्हॉलॅटिलिटी इथून वाढली 10%ने तर काय इम्पॅक्ट असेल ते पाहूया. तर व्हॉलॅटिलिटी 10%ने वाढली तर सेम आपला प्रीमियम जो आहे तो 1.84 रुपीजने, म्हणजे प्रीमियम नेट हर एक स्ट्राईकचा वाढलेला आहे. तर सिम्पल आय वुड से इन लेमॅन्स टर्म, व्हॉलॅटिलिटी कमी होणार. डझंट मॅटर आपल्याकडे कॉल ऑप्शन आहे, पुट ऑप्शन आहे, प्रीमियम त्याचा कमी होणार. व्हॉलॅटिलिटी वाढेल, डझंट मॅटर कॉल और पुट, प्रीमियम वाढेल. ठीक आहे. तर व्हॉलॅटिलिटीचा प्रीमियमवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो, म्हणजे त्यांचा जे पे ऑफ आहे ते हँड इन हँड. व्हॉलॅटिलिटी कमी तर आय वुड से कॉल अँड पुट दोघांचा प्राइस कमी होणार. व्हॉलॅटिलिटी वाढणार तर डझंट मॅटर कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन दोघांचे प्रीमियम वाढणार. ओके, अंडरलाईनचा प्राइस बद्दल नाही, आपण जे कॉल आणि पुटचा जे ऑप्शन प्रीमियम आहे त्याच्याबद्दल डिस्कस करतो. ओके, तर आय होप द लॉजिक इज क्लिअर. ओके, की जिथे आपल्याला बेसिकली व्हॉलॅटिलिटीच्या बद्दल आपण पाहिलं की त्याचं इम्पॅक्ट कसं असतं प्रीमियमवर. तर आता आपण हे समजूया की जी व्हॉलॅटिलिटी आहे त्याचं मुवमेंट कसं असतं. ठीक आहे. तर आता व्हॉलॅटिलिटीचं एक सिम्पल आहे. ओके, तर ते एक्झॅक्टली असं तर नाही दिसणार, पण आय विल ट्राय टू प्रेझेंट इट टू यू. ओके, तर लेट्स से समथिंग लाईक दिस. ओके, ओके, एक्झॅक्टली असं नसणार. ओके, एक्झॅक्टली असं नसणार, पण बेसिकली व्हॉलॅटिलिटी जी आहे काहीतरी अशा रेंजमध्ये आपल्याला मूव्ह होताना दिसेल. ओके, तर बेसिकली हे काय आहे. ओके, हे बेसिकली ट्रेंडिंग आहे का? नाही, हे ट्रेंडिंग नाही आहे राईट. इट इज ऑस्किलेटिंग. बेसिकली व्हॉलॅटिलिटी जे आहे ते एका रेंजमध्ये ट्रेड होत राहणार, एका रेंजमध्ये मूव्ह होत राहणार. और आय वुड से त्याच्यात एक मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतं. म्हणजे व्हॉलॅटिलिटी जेव्हा जेव्हा एक खूप हाय पॉईंटला जाईल लेट्स से इथे, ती सस्टेन नाही करणार तिकडून. ओके, ती ऑलवेज इट विल हॅव अ डेप्थ. ती कूलर डाऊन अप्रोच घेणार. म्हणजे व्हॉलॅटिलिटी अगर खूप स्पाइकअप झाली आहे ओके, तर व्हॉलॅटिलिटी एक कूलर डाऊन अप्रोच घेणार. सिमिलरली व्हॉलॅटिलिटी अगर खूप लोवेस्ट पॉईंटला आहे, इट विल डेफिनेटली टेक अ बाउन्स फ्रॉम देअर आणि त्याचं जे आयडियल रेंज असतं त्याच्यात ते मूव्ह होत राहणार. ओके, तर से फॉर एक्झाम्पल व्हॉलॅटिलिटी असं ट्रेड करत आहे, तर आता अचानक व्हॉलॅटिलिटी असं गेलं तर ते सस्टेन नाही होणार तिकडे. ओके, इट विल आयडियली हॅव अ ड्रॉप फ्रॉम देअर. ओके, तर व्हॉलॅटिलिटी हॅव्हिंग अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे व्हॉलॅटिलिटी जो आहे तो ट्रेंड नाही होऊ शकत. तर आता ट्रेंडिंग आणि ऑस्किलेटिंगचा आपण डिफरन्स समजूया. ओके, आता लेट्स से रिलायन्स किंवा लेट्स से TCS. ओके, एक वर्षा अगोदर तो 2200च्या लेवलवर ट्रेड करत होता. ओके,
आणि आता तो 3500च्या 400-500च्या लेवलमध्ये ट्रेड करतोय. तर बेसिकली TCS जो आहे तो आता असा तर नाही झाला ना की लेट्स से एका प्राइसवर गेला, तिकडून परत 2200 आला, परत इट वेंट अप, अगेन इट वेंट डाऊन, तसं तर नाही झालं राईट. हा ऑब्विसली ते डिप्स तर असणार, पण त्याचं जर ग्राफ आपण पाहिलं इट वुड हॅव बीन ट्रेंडिंग, म्हणजे तो ॲट अ लेवलला असं सस्टेन होऊन वरती गेला आहे. करेक्ट, दॅट वॉज माय होल पॉईंट. बेसिकली व्होलॅटिलिटी एक मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स असणार, ट्रेंड नाही होऊ शकत ते. आणि मीन रिव्हर्टिंग म्हणजे काय असतं, तर मीन रिव्हर्टिंग जर का इफ आय वॉन्ट टू शो यू, बेसिकली मीन रिव्हर्टिंग जे आहे ते आयडियली लेट्स से इफ दिस आर द स्पाइक्स, ओके, असं स्पाइक्स असलं म्हणजे ते या पॉईंटवरून ते रिव्हर्स होणार, खालच्या साईडला इफ इट इज गोइंग व्हेरी डाऊन इट विल रिव्हर्स, आणि ते जे आयडियल रेंज आहे त्याच्यात ते ट्रेड होत राहणार. दिस इज बेसिकली मीन रिव्हर्टिंग. सो आय होप आयव्हीज कसं मूव्ह होतं ते लॉजिक क्लिअर आहे. तर आता यात ना एक कन्क्लुजन हे निघालं की आयव्हीज हॅव अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. तर जर का आपल्याला आता असे काही स्टॉक्स पाहायला भेटले, ओके, से फॉर एक्झाम्पल जे आयव्ही लेवलमध्ये खूप हाय ट्रेड करतात आहे, ओके, आणि से फॉर एक्झाम्पल आपण तिकडे शॉर्ट ट्रायंगल केलं तर आपल्याला तर खूप बेनिफिट होईल राईट, कारण जो प्रीमियम आयव्ही क्रॅश होईल ना त्याच्यातनं आपल्याला प्रीमियमसुद्धा आय वुड से प्रॉफिट होणार ना प्रीमियमचं. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण, लेट्स से ऑप्शनशील. तर आता लेट्स अज्युम की HDFC बँक जो आहे त्याचा आयव्ही खूप हाय आहे, ओके, अज्युम की खूप हाय आयव्ही झाला आहे HDFC बँकचा. तर आता आपण काय एक्सपेक्ट करतो आहे की आयव्हीच आता HDFC बँकचा थोडा कूल डाऊन होणार. ठीक आहे, आता आयव्ही कूल डाऊन झाल्याने काय होणार, आपला प्रीमियम जो आहे तो कमी होणार. करेक्ट. तर जर का आपण एक कॉल आणि पुट सेल केलं दोन्ही, तर आपल्याला ते प्रॉफिट होणार, कारण ते प्रीमियम तुटत जाईल राईट दोन्ही साईडनी. तर अज्युम करा की आपण या एक्झाम्पलमध्ये एक हा 1520 आणि जो 17.2 जो आहे म्हणजे कॉल आणि पुट दोन्ही सेल करतो आहे, ओके, अज्युम करूया. आणि लेट्स से की व्होलॅटिलिटी एवढी स्पाइक्ड अप आहे HDFC बँकची की आपण एक्सपेक्ट करतोय की व्होलॅटिलिटी 20% कमी होणार आहे, ओके. सो लेट्स से 20%. तर इकडून आपल्याला ₹3 ऑन द कॉल साईड, 3.7 आणि 3.7 रुपीज ऑन द पुट साईड. बेसिकली आपल्याला दोन्ही साईडून एक प्रॉफिट भेटेल, इवन डिस्पाइट ऑफ प्रेडिक्टिंग की HDFC बँक कुठे जाणार आहे. करेक्ट. तर हा आहे पॉवर बेसिकली ऑप्शन्सचा. ही फक्त फ्युचर प्राइस प्रेडिक्ट करून काही अर्थ नाही आहे. जर आपल्याला इम्प्लाइड व्होलॅटिलिटी सुद्धा कळली की ओके या पर्टिक्युलर स्टॉकची इम्प्लाइड व्होलॅटिलिटी खूप जास्त आहे आणि आपण तिकडे एक शॉर्ट ट्रायंगल किंवा एक आय वुड से अगर हेज्ड पाहिजे तर आयर्न कॉर्नर सारखी स्ट्रॅटेजी जर का आपण तिकडे इम्प्लिमेंट करतो तर बेसिकली आपल्याला विदाउट इवन प्रेडिक्टिंग मार्केट कुठे जाणार आहे आपल्याला स्टिल एक प्रॉफिट होऊ शकतो. आता क्वेश्चन असा आहे की बेसिकली हा पहिला तर डेटा आपल्याला इम्प्लाइड व्होलॅटिलिटीच्या रिगार्डिंग कुठे भेटेल. तर सिम्पल आयव्ही करून टूल आहे क्वांट्सॲपमध्ये आणि पूर्ण आयव्ही रिलेटेड डेटा आपल्याला इथे पाहायला भेटेल. तर व्होलॅटिलिटी ग्रेडमध्ये यायचं आहे आपल्याला, जिथे आपल्याला हर एक F&O स्टॉकचा सध्या इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय आहे, 5च्या 20 दिवसांचा व्होलॅटिलिटी म्हणजे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी ऑफ लास्ट 20 डेज ते किती आहे ते पाहायला भेटेल. आणि मग एक रँकिंग मेथड ज्याचा आपण यूज करणार आहोत त्या इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल आणि रँक ते सुद्धा पाहायला भेटेल. तर लेट्स इन केस ऑफ अपोलो हॉस्पिटल प्राइस पाहायला भेटेल. त्याचं जे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आहे 250 डेजचा 45.6 आहे. 20 दिवसाचा हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी आहे 25.4 म्हणजे 5च्या जे 20 दिवस आहे त्याचा जे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी आहे ते आहे 25.4. IVR 59.3 आणि IV पर्सेंटाईल 75.6. तर आता हे जाणून घेणं आपल्याला का गरजेचं आहे IV पर्सेंटाईल आणि रँक. तर बेसिकली ते यासाठी गरजेचं आहे की नाव लेट्स से की अपोलो टायर जो आहे किंवा अपोलो हॉस्पिटल आहे या एक्झाम्पलमध्ये त्याचा रेंज IVचा काही डिफरंट असणार ॲज कम्पेअर्ड टू आयडिया जो आहे त्याचा IVचा रेंज काही डिफरंट असणार. मग रिलायन्स आहे ते एक डिफरंट रेंज ऑफ IVमध्ये ट्रेड करत असणार. जसं स्टॉकचा प्राइस वेगळा वेगळा असतं ना तसंच त्यांचं IVचं रेंजसुद्धा वेगळं वेगळं असतं. तर आता जर का आपण फक्त हा एक सिंगल फिगर बघतो ना 45.6 तर आपल्याला कळणार नाही की IV खूप वाढलं आहे किंवा कमी आहे. तर त्यासाठी आपल्याला हे रँकिंग मेथड्स लागणार जे आपल्याला सांगतील की ओके या स्टॉकचा IV खूप वाढलेला आहे. तर आता पहिला समजूया IVP म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल सिम्पल की इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा पर्सेंटाईल सांगतं ते आपल्याला. ओके. तर आता प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये ते कसं वर्क होतं ते पाहूया. तर नाव लेट्स से की लास्ट
250 डेजमध्ये, ओके, इन लास्ट 250 डेज. आता जो IVP आला आहे ना तो स्टॉकचा, लेट्स से की तो आला आहे 99 वर. तर आपल्याला 99% हे सांगतो की आत्ताचा जो करंट IV आहे, जे काही IV असेल, ओके, तर ते आपल्याला हे दाखवतं की बेसिकली तो IV हायेस्ट पॉईंटला ट्रेड करतोय. म्हणजे 99% ऑफ द टाइम ऑफ लास्ट 250 डेज करंट IVच्या खालती ट्रेड करत होता IV, ओके. जे प्रिव्हियस IVs होते ना ते करंट IVच्या खालतीच ट्रेड करत होते. तर लेट्स से आताचा जो IV आहे तो लेट्स से 70 झालाय, ओके, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. तर आता ग्राफमध्ये जर का आपण पाहायला जाऊ तर ते काहीतरी असं दिसेल आपल्याला. तर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल आपल्याला हे सांगतोय की आता जो IV आहे 70चा, 99% ऑफ द टाइम जो प्रिव्हियस IVs होते, ओके, ऑफ लास्ट 250 डेज या करंट IVच्या खालतीच ट्रेड करत होते. म्हणजे आता IVs खूप स्पाइक अप झाले आहेत, ॲज सिम्पल ॲज दॅट. सिमिलरली लोएस्ट पॉईंटला पण तसंच वर्क होणार, ओके. तर हायर द इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल तेवढं जास्त IV वाढलेला आहे. लेट्स से आता इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी 75 आहे, ओके, IVP, ओके, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल 75. म्हणजे ते आपल्याला हे सांगतो की पास्ट 250 डेजमध्ये 75% ऑफ द टाइम्स जे प्रिव्हियस IV होता ते करंट IVच्या खालती ट्रेड करत होता, ओके. मोर द इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल तेवढी जास्त IV स्पाइक अप झाली आहे. तर लेट्स से की आपण इकडे फिल्टर लावलं आणि IV पर्सेंटाईलचा आपण फिगर घेतो, ओके. तर आता जे IV आहे ना सन टीव्हीचा 96.07, त्याचा पर्सेंटाईल पहा 99.6. म्हणजे सन टीव्हीचा आताचं जे करंट IV आहे पास्ट 250 डेजमध्ये, ओके, जे IVs होतं ते करंट IVच्या खालतीच ट्रेड करत होतं. म्हणजे जे मी बार दाखवलं ना आपल्याला की ते स्पाइक झालं आहे, तर ते स्पाइक झालं आहे सन टीव्हीमध्ये, ते आपल्याला दाखवतं. तर आपल्याला कसं आहे की इझिली मग फिल्टर आउट करायला होईल की ओके बेसिकली सन टीव्हीचा IV खूप वाढलेला आहे करून. तर टॉकिंग अबाउट द सेकंड रँकिंग मेथड विच इज इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी रँक. तर अगेन हे सुद्धा खूप इझी आहे. तर नाव लेट्स से की लास्ट डेज कॉन्स्टंट असणार, ओके, 250 डेज, किंवा आपण जेही डेटा पॉईंट्स नंबर ऑफ डेज सिलेक्ट करतोय अकॉर्डिंग टू दॅट. लेट्स से की लास्ट 250 डेजमध्ये, ओके, इन लास्ट 250 डेज जी लोवेस्ट IV आहे, ओके, एक स्टॉकची, ओके, ती होती 20, आणि जी हायेस्ट IV आहे, ओके, हायेस्ट IV ती होती 60, ओके. आणि जी करंट IV आहे ना स्टॉकची, लेट्स से की 60च्या आसपास झाली आहे, लेट्स से 60 झाली आहे. तर इन दिस केस जे IVR आहे, ओके, ते 100 होणार, ओके. तर असं का, बेसिकली ते आपल्याला हे सांगतोय की आताचा जो IV आहे त्या 100 रँकवर आला आहे, बेसिकली हायेस्ट पॉईंटला आला आहे. तर आता तेच आय वुड से सिमिलरली ऑन द लोअर साईड, जेवढं ते लोएस्ट पॉईंटच्या जवळ येत राहणार तेवढा आपला IVR जो आहे तो कमी होत राहणार. की बेसिकली हा फिगर ते सांगतो ना की आता 100 वर आला आहे रँक. म्हणजे जे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी रँक आहे तो 100 वर आला आहे की लास्ट 250 डेजमध्ये या पर्टिक्युलर IVच्या खालतीच IV ट्रेड करत होता, ते आता हायेस्ट पॉईंटला ट्रेड करतो आहे करून. सिमिलरली लेट्स से आता 59 झालं तर IVR 100 आय वुड से 99 होईल, 99.5 होईल तसं, ओके. तो हायर द इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी रँक अगेन मोर स्पाइक्ड अप द IVs. तर आता इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की बेसिकली कोणता यूज करायचा, कोणता बेटर आहे. तर आय वुड से नो हार्ड अँड फास्ट रूल. आपल्याला जेही कम्फर्टेबल आहे, इधर वन ऑफ टू रँकिंग मेथड्स, इधर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी रँक और पर्सेंटाईल आपण यूज करू शकतो. दोन्ही एकसाथ यूज केल्याने प्रॉब्लेम असा होईल की आपल्याला इन्स्ट्रुमेंट भेटणार नाही आणि ते खूप आय वुड से प्रॉपर सिस्टम नाही क्रिएट होणार. तर इधर यूज इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल और रँक, दोन्ही सेम वर्क करतील, ओके. म्हणजे दोन्ही आपल्याला आय वुड से रिझल्टचं असं काही नाही आहे, इट विल गिव्ह यू द सेम रिझल्ट. बेसिकली आयडिया ही असेल की आपण एक हाय व्हॉलॅटिलिटी स्टॉक आयडेंटिफाय करून आपण हे एक्सपेक्ट करतोय की त्याचा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी होईल, आणि जेव्हा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी होईल आपल्याला कॉल आणि पुट कडून दोन्हीकडून प्रीमियम भेटेल. आता ते प्रीमियम कसा भेटेल, आपण एक शॉर्ट स्ट्रॅटेजी क्रिएट करणार, शॉर्ट ट्रायंगल, ओके. जर का आपल्याला एक हेवी रिस्क नको आहे तर आपण एक आयर्न कॉन्डर किंवा एक बुलिश व्ह्यू आहे आपला तर रेशिओ स्प्रेड. तर स्ट्रॅटेजीज बद्दल आपण समजूया येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर आता आय वुड से जर का आपल्याला हिस्टॉरिकल डेटा पाहायचा असेल की IVs कसे मूव्ह होतात एक पर्टिक्युलर स्टॉकचे, तर आपण IV चार्ट टूल रेफर करू शकतो. तर हा आहे HDFC बँक. तर जशी मी ड्रॉइंग काढत होतो ना ऑलमोस्ट तसंच चार्ट आहे इकडे, करेक्ट. रेंज शिफ्ट होऊ शकते पण IV
ट्रेंड नाही होऊ शकत. तर आपण इथे पाहतोय जेव्हा जेव्हा आय व्ही एक खूप त्याच्या हायेस्ट लेवलला गेलाय ना, आय व्ही तिकडून क्रॅश झालाय, ते सस्टेन नाही झालंय. सिमिलरली जेव्हा जेव्हा आय व्ही लोवेस्ट लेवलला झालाय तेव्हा तेव्हा आय व्हीने एक स्पाइक घेतला आहे, ते सस्टेन नाही झाला ॲट द लोवेस्ट पॉईंट. तर हे पर्टिक्युलर जे डॉट्स आहेत ऑन द ग्राफ ते आपल्याला रिझल्ट दाखवतं की रिझल्ट त्या पर्टिक्युलर डेटला HDFC बँकने अनाऊन्स केलेला. तर बेसिकली रिझल्टच्या नंतर आय व्ही जे आहे ते कूलर डाऊन अप्रोच घेतं, क्रॅश होतं आय व्ही. तर त्याचं रिझन सिम्पल आहे की बेसिकली एक नोन इव्हेंट असतं, नोन इव्हेंटच्या आधी आय व्ही स्पाइक होतं. वन्स द इव्हेंट इज डन द आय व्ही टेक अ कूलर डाऊन अप्रोच. तर आय वुड से दॅट वॉज इट फ्रॉम दिस व्हिडिओ. तर जस्ट टू कन्क्लूड, आपण इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट पाहिला प्रीमियमवर. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी होणार, प्रीमियम कमी होणार, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढणार, प्रीमियम वाढणार. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आपण हे पाहिलं की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीवर मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते सस्टेन नाही करू शकत, ट्रेंड नाही करू शकत. थर्ड थिंग, त्या चीजचा आपण बेनिफिट घ्यायच्यासाठी जर का आपल्याला असं स्टॉक आयडेंटिफाय करता आलं की ज्याचा आय व्ही खूप हाय लेवलवर ट्रेड करतोय, आपण त्याचे कॉल आणि पुट शॉर्ट करून एक प्रीमियम कलेक्ट करू शकतो. हा रिस्क इज समथिंग ते आपल्याला बेअर करावं लागेल, नाहीतर आयन कॉन्डर सारखी स्ट्रॅटेजी. ओके. तर बेसिकली ते आयडेंटिफाय करायला हर एक स्टॉकचा रेंज अलग अलग असतो. तर आपण इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाईल आणि रँकिंगचे जे मॉडेल आहे ते समजले, आणि आपण हे सर्व डेटा कॉन्सेप्टमध्ये आय व्ही करून जो टूल आहे त्याच्यात आपल्याला इच अँड एव्हरी मायन्यूट डेटा भेटेल. तर आय वुड से दॅट वॉज इट फ्रॉम दिस व्हिडिओ. तर आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण आय वुड से स्ट्रॅटेजीज पार्टवर डिस्कस करूया. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, डू विथ द लाईक बटन, डू विथ द बेल आयकॉन. तर जेव्हाही आपण एक व्हिडिओ पोस्ट करू तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार. थँक्यू.